माझा बिझनेस असा आहे की जिम बद्दल सगळ्यांना सगळंच माहिती असं वाटतं. म्हणजे तुम्ही साध्या कुठल्या माणसाला विचारलं की बाबा माझा पोट सुटला तर मी काय करू, तर तो म्हणणार एक गरम पाणी घे, त्याच्यामध्ये लिंबू पीठ, ते पी आणि सकाळचं वॉकिंग कर. एवढं सोपं वाटतं सगळ्यांना की मला फिटनेस बद्दल सगळं माहिती. तर माझं असं म्हणणं आहे की कुणाला काही माहिती नसतं. बेसिकली माझ्या ब्रँड मध्ये कधी पण तुम्ही एनरोलमेंट करा किंवा माझ्या मेंबर बना, तर माझ्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की सायन्स शिकवतो की एक्सरसाइज का केली पाहिजे, कुठली एक्सरसाइज केल्याने काय फरक पडेल, श्वास कुठं घ्यायचा, श्वास कुठं सोडायचा, त्याच्यानंतर डाएटचं इम्पॉर्टन्स सांगतो, त्याच्यानंतर प्रोटीन काय इंटेक केलं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय केल्याने काय फरक पडतो, हे पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने शिकवतो. त्याच्यानंतर समजा आता माझ्याकडं 1000पेक्षा जास्त लोकांचा डेटा आहे की कुणी एक्सरसाइज केली, कुणी एक्सरसाइज नाही केली. एक्सरसाइज न केल्याने मसल लॉस कसा होतो याचं पण माझ्याकडं तुम्हाला हवं असेल तर एक्सेल शीट मध्ये मी तुम्हाला ते दाखवू शकतो. म्हणजे एक प्रकारे मी रिसर्चच करतोय की डाएट केल्याने काय फरक पडतो, एक्सरसाइज केल्याने काय फरक पडतो. मोस्टली आता म्हटलं समजा सरांना आता वेट लॉस करायचं, तुम्ही काय करा, काय वाटतंय, काय एक्सरसाइज केली पाहिजे. मग आपण काय करणार, अरे माझं वेट जास्त आहे, मी काय करणार, मला कमी जेवायचंय, जेवण एकदम कमी करणार, पळायला चालू करणार, घाम गाळणार आणि माझं वजन कमी होणार आणि मी खुश होणार, माझं वजन कमी झालं. तर बेसिकली असं नाही करायचं. आपल्याला आपल्या मेटाबॉलिझम वरती काम करायचं असेल तर सर्वात महत्वाचा घटक आहे की तुमच्या बॉडीमध्ये मसल मास इन्क्रीज झाला पाहिजे. मेल असू फिमेल असू, म्हणजे एज जास्त असू एज कमी असू, तर तुम्ही मसल मास कडे लक्ष दिलं पाहिजे. का, तर समजा मी तिथून उठून इथपर्यंत आलो किंवा मला कुठलंही काम करायचं असेल तर माझ्या बॉडीची मुवमेंट झाली पाहिजे. बॉडीची मुवमेंट होती मसल्समुळे. तुमच्या बॉडीचा फॅट पर्सेंट जर कमी असेल, मसल मास जास्त असेल, तर तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही बसल्या जागी पण जास्त कॅलरीज बर्न करणार जर तुमचा मसल मास इन्क्रीज असेल. मोस्टली फिमेल्स इग्नोर करतात एक्सरसाइज करणं, इग्नोर नका करू. जर तुम्हाला स्ट्रेंथ हवी असेल, पूर्वीच्या बायका पुरुषांसारखंच पुरुषांच्या बरोबरीने काम करत होते, ठीक आहे. तर आता वॉशिंग मशीन मुळे आपण भांडी कपडे धुणं, भांडी घासणं सोपं झालं, त्यामुळे आपण वर्कआउट वगैरे कमी केलं, म्हणजे जे काम करतो ते कमी केलं. तर माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी एक्सरसाइज पण सुरू केली पाहिजे. तर बॉडी वेट एक्सरसाइज कशी करायची हे मी सर्वात पहिलं शिकवतो. माझ्या इथं आल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला एक्सरसाइजचं सायन्स शिकायला मिळेल. त्यानंतर ती एक्सरसाइज का करायची, कशी करायची, त्याचे फॉर्म अँड टेक्निक्स समजतील. त्यानंतर इररिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम, मनी अँड प्लेस तुम्हाला एक्सरसाइज जर करायची असेल तर तुम्हाला ते सायन्स पूर्ण समजलेलं, तर तुम्हाला माझी गरज नाही पडणार. एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला 3 महिन्यात मी ट्रेन करत. आणि माझं असं म्हणणं आहे की फिटनेस सर्वांसाठीच जर गरजेचं असेल तर मग तुमच्या ओळखीचा समजा कोण असेल त्याला फिटनेस मध्ये किंवा ट्रान्सफॉर्मेशनच्या जर्नीमध्ये सुरुवात करायची, पण कुठून सुरुवात करायची, काय करायची माहिती नसेल तर युवी फिटनेस हे पहिली स्टेप असू द्या आणि तुमच्या ओळखीच्या माणसांना माझ्यापाशी पाठवा, जेणेकरून मी त्यांना काउन्सिल करत. कसं असतं की एखाद्या कोऱ्या कागदावरती चित्र काढणं सोपं जातं. आता जर एक्सपिरियन्स कोण असेल, समजा कुठली तरी जिम जॉईन केली आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला, तर तो विसरून परत नव्याने कुणावरती तरी विश्वास ठेवून सुरुवात करणं खूप अवघड जाणार आहे. तर यासाठी माझं असं म्हणणं आहे की ज्यांना कुठलाच एक्सपिरियन्स नाहीये तर त्यांना मी अजून चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. आणि माझं असं कधी पण माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, मला सांगायला अभिमान आहे की माझ्याकडे 300+ इन्क्वायरीज येतात ऑफलाईन माझ्याशी बोलण्यासाठी, आणि मी त्यातले फक्त 3च इन्क्वायरीज घेतो किंवा एनरोलमेंट घेतो. का, तर ज्यांना 100% रिझल्टची गॅरंटी असेल किंवा मला वाटते की हा माणूस करू शकतो, तर त्यांनाच मी ट्रेनिंग देतो. तर माझं नाव कुठं खराब नाही होणार याची मी काळजी घेतो आणि 100% देण्याचे प्रयत्न करतो. आणि फुकट मी माझ्या नातेवाईकांना सुद्धा डाएट देत नाही. त्यामुळं तुमच्या ओळखीचे जे लोक असतील ना त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग देईल. मला काही प्रॉब्लेम नाही. फ्री ऑफ कॉस्ट त्यांना काय करायचं मार्गदर्शन फ्री ऑफ कॉस्ट राहील माझं. फक्त जर डाएट हवा असेल तर तुम्हाला पैसे मोजायला आणि आपण सगळे इथं म्हणजे पैसे कमवायला आलोय किंवा बिझनेस ग्रो करायला आलोय. तर माझं असं म्हणणं आहे की सर्वात इम्पॉर्टंट पार्ट तुमच्या बिझनेस साठी काय आहे तर ते तुम्ही आहात. आणि तुम्ही जर हेल्दी राहिले तर तुमचा बिझनेस अजून ग्रो होईल, तुमची एफिशियन्सी वाढेल, कार्यक्षमता वाढेल, तुम्ही अजून 4 वर्ष जास्त जगा आणि बिझनेस अजून 4 वर्ष पुढे वाढेल.